फळपीक विमा योजनेमध्ये जी प्रामुख्याने जी पहिली 4 पिकं होती म्हणजे लिंबू, द्राक्ष, संत्रा आणि पेरू याकरता जो कट ऑफ डेट होता भाग घेण्याचा तो 14 जून होता. परंतु जे पोर्टल आहे केंद्र सरकारचं ते काही कारणास्तव उशिराने सुरू झाल्यामुळं त्या 14 जूनच्या ऐवजी त्याला मुदतवाढ देऊन ती 30 जूनपर्यंत करण्यात आली होती. आणि जे चिकू आणि मोसंबी ही जी 2 पिकं होती तर त्याच्यासाठी अंतिम दिनांक होता 30 जून. आणि पीक विमा योजनेमध्ये भाग घेण्याकरता तुमचा आधार क्रमांक हा UID कडनं व्हेरीफाय होतो. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि गेले काही दिवस म्हणजे 27 जूनपासून त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याच्यामुळे 4-1 दिवस त्याचा स्पीड कमी झाला होता एनरोलमेंटचा. त्याच्यामुळं लोकांना समस्या आली. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जे केंद्राकडे पत्रव्यवहार केला, मागणी केली, त्या अनुषंगाने केंद्राने दिनांक 3 जुलै ते 6 जुलै या 4 दिवसाकरता पुन्हा ही जी फळपीक विमा योजनेतली जी फळपिकं आहेत की ज्यांची मुदत 30 जूनपर्यंत होती त्यांना 4 दिवस अजून भाग घ्यायला वाढीव दिलेले आहेत. आणि दुसरी जी आपली पीक विमा योजना आहे जी भात, सोयाबीन आणि कापसाकरता आहे तर त्याचं देखील पोर्टल, दोघांचंही पोर्टल एकच आहे, www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला विमा योजनेत भाग घ्यायचा आहे. आणि ह्या पिकांकरता भाग घेण्याचा आता सुरुवात झालेली आहे. त्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. त्याच्यामुळे 31 जुलैपर्यंत आपण भाग घेऊ शकतो. फक्त या निमित्ताने माझं आव्हान हे राहील की 31 जुलैपर्यंत वाट बघू नका. पुन्हा काही अडचणी निर्माण होतात, कारण ज्यावेळेस आपण एक अर्ज भरतो तर ते अर्ज भरताना तुम्हाला या ठिकाणी किमान 3 पोर्टल पूर्ण क्षमतेने चालावे लागतात. एक तर केंद्र सरकारचं पीक विमा पोर्टल, दुसरं की आपण जी जमीन सिलेक्ट करतो ते आपली जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या मार्फत जे भूमी अभिलेखाचं संकेतस्थळ आहे तर ते त्या ठिकाणी इंटिग्रेट आहे तर ते देखील तितक्या क्षमतेने चालणं गरजेचं असतं. आणि तिसरं जे संकेतस्थळ आहे ते आपलं आधार व्हेरिफिकेशनचं UIDचं, म्हणजे आपण आधार टाकल्यानंतर तो तिकडनं व्हेरीफाय होऊन येतो. आणि आता नव्यानं चालू वर्षीपासून आपल्या महाराष्ट्र राज्याने निर्णय घेतला आहे की कोणत्याही योजनेचा, कृषी योजनेचा लाभ द्यायचा असेल तर त्याला ॲग्रीस्टॅग म्हणजेच फार्मर ID हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं तो फार्मर ID असणं गरजेचं आहे. ह्या 4 घटक आवश्यक असल्यामुळं कदाचित आपण फार जर वेळ जर घेतला तर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.